मंत्री जे पी नड्डा यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केलेली आहे। सकाळी पहिल्यांदा चर्चेचा प्रस्ताव आल्याची माहिती त्यांनी दिली। विद्यार्थ्यांना आंदोलन संपवण्याची विनंतीही जे पी नड्डा यांनी केलेली आहे। जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांचे काही प्रतिनिधी त्यांना भेटले आणि तिथे त्यांनी आपल्या मागण्यांचं पत्र जे पी नड्डांकडे सोपवलेलं आहे। तर विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवावं अशी विनंती जे पी नड्डा यांनी केलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, काय अधिक माहिती? नक्कीच यामध्ये आपल्याला माहिती आहे, सकाळपासून आंदोलनकर्ते आणि विद्यार्थी आक्रमक झाले। संसदेवर सुद्धा त्यांनी मोर्चा काढला होता आणि अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। त्यानंतर आता सीजीआयचं जे शिष्टमंडळ जे स्पोक्सपर्सन आहे त्यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। यात त्यांनी 3 ते 4 मागण्या ठेवल्या। सगळ्यात म्हणजे जे वांगचुक आहेत त्यांना लवकर म्हणजे फ्री करा, म्हणजे सोडून देण्यात यावे। तसेच या नीट एक्झाममुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्या त्यांच्या घरच्यांना 1 कोटी रुपये द्यायला सांगितलेले आहे आणि पोलिसनं जे स्टुडंटवर लाठीचार्ज केला ते थांबवण्यास सुद्धा त्यांनी या मागणीतून सांगण्यात आलेलं आहे। हेमाली, धन्यवाद आवेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।